नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सखाराम माणिकराव शिरामी, राहणार अठरवाडी, तालुका जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र. मी बऱ्याच वर्षापासून सोयाबीन आणि तुरीची शेती करतो. तर सोयाबीन या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तणाचा आहे. तर तण नियंत्रणासाठी मी आणि माझ्यासारखे अनेक असे शेतकरी अनेक प्रकारच्या कंपन्यांचे तणनाशक वापरतात. तर काही कंपन्यांचे जे तणनाशक असतात वेगवेगळे वापरले आम्ही, तर त्याचे लांबपर्यंत म्हणजे त्याचे हे रिझल्ट राहत नाहीत, कमी वेळापुरतेच राहतात आणि परत पुन्हा ते तण उगवायला सुरुवात होती. तर मी सोयाबीन पिकामध्ये तणाच्या नियंत्रणासाठी खूप परेशान होतो. परेशान असल्यामुळे मी आमच्या गावातलं ओमकार कृषी केंद्र या दुकानावर गेलो आणि विक्रांत भाऊशी भेट झाली आणि त्यांना म्हणलं माझ्या शेतात खूप तणाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि मी परेशान आहे, नेमकं बाया लावा का काय मजूर लावायचं काही कळेन. मग ते म्हणले की आपलं पारिजात कंपनीचं ओस्ट्रिक आलेलं आहे नवीनच. तर ते ओस्ट्रिक मग मी त्यांच्या विश्वासावर मी घेऊन गेलो आणि ते ओस्ट्रिक वापरून बघूया म्हणलं काय होते. आणि मग मी शेतात गेलो आणि वापरून बघितलं, तर त्याचे रिझल्ट असे जबरदस्त आले. रुंद पानासाठी आणि लांब पानासाठी मी जवळपास तण 2 ते 4 पानावर म्हणजे वाढीची अवस्था होती तणाची 2 ते 4 पानाची, त्या दरम्यान मी मारून टाकलं आणि मग सगळं व्यवस्थित मला दिसलं आणि त्याच्यामुळे मला रिझल्ट असे चांगले वाटले त्या तणनाशकाचे. तर मी या ओस्ट्रिक या तणनाशकाचे जवळपास एका एकरामध्ये 10 पंप केलेले आहेत. म्हणजे जवळपास 400 मिली प्रति हे एकर वापरलेलं आहे आणि त्यानुसार मी फवारणी केली. त्याच्यामुळे मला त्याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेले आहे. तर या तणनाशकाचा रिझल्ट मला एवढा जबरदस्त मिळाला की मला त्या शेतामध्ये एकाही रुपयाचा मजूर निंदन करण्यासाठी वापरावा लागला नाही आणि त्याच्यामुळं मला जवळपास एकरी 10 क्विंटलचं उत्पन्न झालेलं आहे. आणि आतापर्यंत मी त्या सोयाबीन डायरेक्ट काढण्यासाठीच गेलो. अगोदर मी त्याच्यासाठी एकही तण उपटण्यासाठी मधात जायचं पण काम नाही पडलं शेतामध्ये. मागील वर्षी सोयाबीन आणि तूर पिकामध्ये मी वापरलेलं होतं आणि यावर्षीही मी सोयाबीन आणि तूर पिकामध्ये ओस्ट्रिक वापरणार. यावर्षी तणाचं काही टेन्शन नाही, यावर्षी ओस्ट्रिक आहे तर होऊन जाईल. सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा भरवसा पारिजातचा वॉस्ट्रिक्स.